काल मी तुम्हाला हे सांगितलं होतं, नॅन्ड अँड नॉर गेट्स. ऍज युनिव्हर्सल गेट्स. बरोबर आहे. हो सर. युनिव्हर्सलचा अर्थ काय? नॅन्ड पासून मी कुठलंही गेट तयार करू शकतो. ऑर नॉट अँड कुठलंही गेट तयार करू शकतो. तसंच नॉर गेट पासून पण मी कुठलंही गेट तयार करू शकतो. नॉर पासून अँड करू शकतो, नॉर पासून नॅन्ड करू शकतो, नॉर पासून नॉट करू शकतो, नॉर पासून ऑर करू शकतो. ठीक आहे. म्हणून त्यांना आपण युनिव्हर्सल गेट्स म्हणतो. ज्या गेट पासून मी कुठलंही गेट तयार करू शकतो त्या गेट्सला आपण युनिव्हर्सल गेट्स. असे दोनच गेट्स आहेत, एक म्हणजे नॅन्ड गेट आणि दुसरं एक नॉर गेट. ठीक आहे. परंतु हे युनिव्हर्सॅलिटी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला डी मॉर्गन्स थेरमचा वापर करावा लागतो. डी मॉर्गन्स थेरम. ओके. डी मॉर्गन्स थेरमचा वापर आपल्याला करावा. आता म्हणजे सुरुवातीला आपल्याला डी मॉर्गन्स थेरम स्टडी करावे लागेल. त्यानंतर मग आपण युनिव्हर्सॅलिटी ऑफ द नॅन्ड अँड नॉर गेट्स ह्याच्याकडे आपण स्विच ओव्हर करू शकतो. So what is De Morgan's theorem? So that we will discuss first up. De Morgan's theorem. Theorems. दोन theorem आहेत. First theorem is complement of the sum is same as product of the complements. काय म्हटलं मी? Complement of the sum. Sum म्हणजे a plus b. Complement of the sum is same as product of the complements. कसं लिहितोय मी? Statement. Complement of the sum is equal to product of the. Complement of the sum is equal to product of the complements. Product of the complements. डी मॉर्गन्स फर्स्ट थिअरम. तुम्ही म्हणताल असं शक्य आहे का? ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार, असं शक्य आहे का? तर आपण ती प्रूव्ह करू शकतो. वी कॅन प्रूव्ह दिस थिंग. ठीक आहे. तर आपण त्यासाठी एक ट्रुथ टेबल तयार करू ज्याच्यामध्ये ए बी ए बार बी बार ए प्लस बी बार ए बार डॉट बी बार असे वेगवेगळे कॉलम्स तयार करू. करेक्ट. असे वेगवेगळे आपण कॉलम्स तयार करायचे आणि मग शेवटी बघायचं की ए बी समजा मी 0-0 घेतलं, 0-1 घेतलं, 1-0 घेतलं आणि 1-1 घेतलं, 4 कॉम्बिनेशन. तर हे आणि हे व्हॅल्यूज सारखे येतात का, इक्वल येतात, हे आपण प्रूव्ह करायचं ट्रुथ टेबलच्या सहाय्याने. जर ते इक्वल येत असतील तर आपण म्हणू शकतो की
डी मॉर्गन्स फर्स्ट थिअरम इज व्हेरीफाईड ऑर प्रूव्ह. कुणाला काही शंका आहे का ह्याच्यात? No, sir. हा, लेफ्ट हँड साइड LHS इज इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह करायचं, इज इक्वल टू RHS. हे प्रूव्ह केलं की झालं. आपण म्हणू शकतो A प्लस B बार इज इक्वल टू A बार डॉट B बार. ठीक आहे. त्यासाठी आपण अगोदर एक टेबल तयार करू. B A बार B बार A plus A प्लस B A प्लस B बार आणि A बार इंटू B बार. A सॉरी A हे B हे A बार हे B बार हे A प्लस B हे A प्लस B बार आणि हे A बार डॉट B बार. ओके. आता आपण 4 कॉम्बिनेशन आपल्याला माहिती. पहिल्यांदा A आणि B दोन्ही 0, नंतर 0 1, नंतर 1 0 आणि 1. 1 ठीक आहे. आता याचे कॉम्प्लिमेंट्स काय येणार? A जर 0 1, असेल 1, B 0 असेल, हा, तर कॉम्प्लिमेंट 1 1 येणार आहे. बरोबर आहे. 0 1 चा कॉम्प्लिमेंट काय येणार? सेकंड कॉम्बिनेशन 1 1 0 0 1 0 1 0 चा कॉम्प्लिमेंट आणि 1 1 चा कॉम्प्लिमेंट येणार 0 0 0 0. आता मला सांगा A प्लस B काय येणार? पहिलं कॉम्बिनेशन 0 प्लस 0 इज 0. 1 0 प्लस 0 चा कॉम्प्लिमेंट काय येणार इथं? 1 1 येणार. करेक्ट. हा, आता A बार इंटू B बार बघा काय होणार? 1 डॉट 1 काय येणार? 1 1 हा, अँड गेट आहे. 1 डॉट 1 इज 1. म्हणजे पहिलं कॉम्बिनेशन प्रूव्ह झालं का? हो. A आणि B 0 0 असताना A प्लस B बार इज सेम ॲज A बार डॉट B बार. आता सेकंड कॉम्बिनेशन A प्लस B काय होणार? 0 प्लस 1 म्हणजे 0 ऑर 1 काय येणार? 1 1 ऑर गेट आहे. 0 ऑर 1 इज 1. कॉम्प्लिमेंट इज 0 त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार? 0 0. आता A बार डॉट B बार बघा. 1 डॉट 0 काय येणार? 1 हा 0 1 1 नाही 1 डॉट 0 अँड गेट आहे ना. डॉट म्हणजे 0 अँड गेट. हो सर. अँड गेटला एक जरी इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 येते. ओके. आता तिसरं कॉम्बिनेशन घ्या. 1 प्लस 0 ऍडिशन दॅट इज 1. करेक्ट. कॉम्प्लिमेंट इज 0 कॉम्प्लिमेंट येणार 0. आता A बार डॉट B बार बघा. 0 डॉट 1 0 डॉट 1 काय येणार? 0 दॅट इज 0. दॅट इज 0. आता शेवटचं कॉम्बिनेशन घ्या. 1 1 1 A प्लस B 1 ऑर 1 काय येणार? 1च. त्याचा कॉम्प्लिमेंट 0 0. आणि A बार डॉट B बार काय येणार? 0 डॉट 0. 0 डॉट 0 इज 0. आता हे बघा, हा कॉलम बघा आणि हा कॉलम बघा. आउटपुट सारखे आले का दोन्हीच्या? हो सर. So we have proved that
A plus B bar A plus is B bar nothing but is equal to A A bar bar dot bar. B bar. हा, ह्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंट ऑफ द सम. सम म्हणजे A प्लस बी म्हणून सम म्हटलंय आपण. कॉम्प्लिमेंट ऑफ द सम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. दोन कॉम्प्लिमेंट्सचा प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. वी हॅव प्रूव्ड द डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. कुणाला काही शंका आहे का ह्याच्यात? No, sir. ओके. No, sir. नाउ डी मॉर्गन्स सेकंड थेरम. डी मॉर्गन्स सेकंड थिअरम. सेकंड थिअरम काय सांगते, कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. सेकंड थिअरम काय, Complement of the product is equal to कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. इथं स्टेटमेंट आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. सम ऑफ द कॉम्प्लिमेंट. येते लक्षात? मग सर का आपण परत प्रूव्ह करू. कुठले कुठले कॉलम्स घेणार आपण, ए बी, ए बार, बी बार, ए बार डॉट बी, सॉरी ए डॉट बी, ए डॉट बी बार आणि ए बार प्लस बी बार, एवढे कॉलम आपण घेणार आणि मग प्रूव्ह करणार आपण. ए डॉट बी बार इज सेम एज ए बार प्लस बी बार. ओके, अशा प्रकारे आपण प्रूव्ह करू. आता कॉलम घेऊ आपण, सॉरी ए बी, ए बार, बी बार, ए डॉट बी, ए डॉट बी बार आणि ए बार प्लस बी बार. आपली थिअरम काय, ए डॉट बी बार इज इक्वल टू ए बार प्लस, इथं आपण ए घेतला, इथं बी, इथं ए बार, इथं बी बार, इथं ए डॉट बी, इथं ए डॉट बी बार आणि इथं ए बार प्लस बी बार. ओके, 4 कॉम्बिनेशन आपल्याला माहिती, 0 0 0 1 1 0 1 0 1 1. 1. 0 0 चा कॉम्प्लिमेंट काय येणार, 1 1 1 1. 0 1 चा कॉम्प्लिमेंट काय येणार, 1 0. 1 1 0 0 चा कॉम्प्लिमेंट काय येणार, 0 1 1 1 चा कॉम्प्लिमेंट काय येणार,
0 0 मला ए डॉट बी सांगा. 0.0 काय येणार? 0च. 0 बरोबर आहे. आता 0 0.b चा बार काय येणार? 1 1. त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा 1. आता ए बार और बी बार काय येणार बघा. 1 और 1. उत्तर काय येतं? ऑर गेट माहिती आहे आपल्याला. 1 1 और 1 इज 1. म्हणजे पहिलं क्लिअर झालं. हे आणि हे दोन कॉलम्स बघायचे आपल्याला सारखे येतात. दुसरा आहे 0 1. त्याचा कॉम्प्लिमेंट आहे 1 0. आता ए डॉट बी बघा. 0.1 काय येणार? 1 0.1 0 0.1 इज 0. बरोबर आहे का? हो सर. ए डॉट बी म्हणजे 0.1 इज 0. त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार? 1 1. आता ए बार प्लस बी बार बघा. 1 और 1 1 और 0 1 और 0 काय येणार? 1 1च येणार. करेक्ट. म्हणजे पहिलं कॉम्बिनेशन प्रूव्ह झालं, दुसरं कॉम्बिनेशन प्रूव्ह. आता तिसरं ए डॉट बी सांगा. 1.0 काय येणार? 0 0च येणार. त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार? 1 1. नंतर आणि 0 1 चे ऍडिशन. 0 और 1 दॅट इज 1. झालं प्रूव्ह. आता लास्ट कॉम्बिनेशन 1 1. मला सांगा ए डॉट बी काय येणार? 1.1 इज 1. 1.1 इज 1. त्याचा कॉम्प्लिमेंट 0 0. आता ए बार प्लस बी बार काय येणार बघा. 0 और 0 इज 0. 0 और 0 इज 0. करेक्ट. तर पहिलं कॉम्बिनेशन सारखं, सेकंड कॉम्बिनेशन, थर्ड कॉम्बिनेशन, फोर्थ कॉम्बिनेशन. So what does it prove? A dot B bar is nothing but A bar plus B bar. That it proves. हे प्रूफ आपल्याला लागतं. ओके. कुणाला काही शंका आहे याच्यात? नो सर. ह्या महत्वाच्या थिअरम्स आहेत बरं का. डी मॉर्गन्स थिअरम. सो युअर फर्स्ट थिअरम इज सम ऑफ your first theorem A plus B bar is equal to A bar dot B bar. And your second theorem is A dot B bar is equal to A bar plus B bar. इथं महत्वाचं हे बघा, इथं ऑर हे प्लस साइन आहे ना. इथं प्लस साइन असल्या म्हणजे हे ऑर झालं. आणि इथं डॉट साइन आहे. डॉट साइन म्हणजे हे अँड ऑपरेशन झालं. सो यू कॅन कन्व्हर्ट. डिमॉर्गन्स थेरमचं महत्व काय? यू कॅन कन्व्हर्ट ऑर ऑपरेशन इंटू अँड ऑपरेशन, as well as you can convert AND operation into OR operation. हेच सर्वात महत्व आहे डी मॉर्गन्स थेरम. ही ऑरचं अँड करू शकता तुम्ही आणि अँडचं ऑर करू शकता.
म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी नॅन्ड गेटचं कुठलंही गेट बनवू शकतो किंवा नॉर गेटचं कुठलंही गेट बनवू शकतो. बरोबर आहे. तर नॅन्ड म्हटलं की काय ना, हे नॅन्ड गेटचं लॉजिक आहे. बरोबर आहे का? लॉजिक इक्वेशन. हो सर. हा, हे नॅन्ड गेटचं आहे लॉजिक इक्वेशन, आपल्याला माहिती. आणि नॉर गेटचं लॉजिक इक्वेशन काय? कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी. ए प्लस बी बार, हे नॉर गेटचं लॉजिक इक्वेशन आहे. आपल्याला माहिती डी मॉर्गन्स थेरम काय म्हणते? ए प्लस ए डॉट बी बार इज इक्वल टू ए बार ए बार प्लस बी बार, आणि ए प्लस बी बार इज इक्वल टू बी बार. ए बार डॉट बी बार. म्हणजेच हे नॉरचं मी कन्व्हर्जन अँड मध्ये करू शकतो आणि नॅन्डचं कन्व्हर्जन ऑर मध्ये करू शकतो. हे क्लिअर कट झालं आपलं. ठीक आहे. तर या डिमॉर्गन्सचा वापर करून आपण युनिव्हर्सॅलिटी ऑफ नॅन्ड गेट प्रूव्ह करू शकतो. युनिव्हर्सॅलिटी ऑफ नॅन्ड गेट आपण प्रूव्ह करू शकतो. आता बघू आपण कसं करायचं ते. नॅन्ड गेट एज युनिव्हर्सल. पहिलं नंबर 1, नॉट गेट using NAND gate. आता हे नॉट गेट आपल्याला माहिती, नॉट गेट असं असतं. करेक्ट? हो सर. हो सर. y is equal to a bar, कॉम्प्लिमेंट ऑफ a. आणि नॅन्ड गेट तर कसं आहे? असं आहे. हे नॅन्ड गेट झालं. आता नॉट गेटला तर एकच इनपुट आहे आणि नॅन्ड गेटला तर 2 इनपुट आहेत. मग काय करणार आपण? 2 इनपुटचं एकच इनपुट करू आपण, असं जोडायची, दोन्ही एकत्र करायची. येईल का करता? हो सर. अगदी सोपं आहे. दोन्ही इनपुट एकत्र केले आणि त्याला कॉमन करून टाकलं. त्याला मी ए म्हटलं, बी नाहीच. बरोबर आहे का? आपल्याला एकच इनपुट पाहिजे. मग मी दोन्ही इनपुट शॉर्ट केले आणि त्याला एकच इनपुट समजलं. मला सांगा, आता हे कोणतं गेट झालं? एकच इनपुट झालं म्हटल्यावर नॉट पुढचा प्रश्न येतो की ठीक आहे बाबा, दोन्ही इनपुट मी शॉर्ट केले आणि एकच इनपुट केलं, पण याचा अर्थ असा आहे का की नॉट गेट आणि हे गेट सारखंच काम करते? बघू आपण. आपल्याला माहिती नॉट गेटचं ट्रुथ टेबल कसं आहे? A0 असेल तर Y 1 आहे आणि A1 असेल तर Y 0. आता नॅन्ड गेटचं ट्रुथ टेबल कसं आहे? ए आणि बी आणि Y 0 ला 1, 0 1 ला 0, 1 0 ला 0 आणि 1 1 ला 0. बरोबर आहे का? आता हे झालं नॅन्ड गेटचं ट्रुथ टेबल. परंतु इथं आपण काय केलंय? ए आणि बी शॉर्ट केले. बरोबर आहे का? हो. ए आणि बी शॉर्ट केलं म्हटल्यावर दोन्ही एच झाले ना. आता हो. समजा मी 0 केलं, ए इज इक्वल टू 0 केलं, तर इकडे पण 0 जाणार, इकडे पण 0 जाणार शॉर्ट केल्यामुळे.
मग आपल्याला माहिती आहे दोन्ही जर इनपुट 0 असतील तर आउटपुट काय येणार y इज इक्वल टू 1 येणार. जर मी a 0 केलं तर दोन्ही इनपुट 0 झाले 0 0. आपल्याला माहिती आहे 0 0 जर इनपुट असतील तर आउटपुट y इज इक्वल टू 1. समजा की a मी 1 केलं, a जर समजा 1 केलं तर दोन्ही इनपुट काय होणार? 1 दोन्ही इनपुट 1 होणार. मग आउटपुट काय होणार? 0. म्हणजे आउटपुट माझं 0. मग आता मला सांगा इथं पण तेच मिळतंय मला. a जर मी 0 केलं तर y 1 मिळतंय आणि a जर 1 केलं मी 0. तर y 0 मिळतंय. आणि इकडे तेच आहे, Not get. इकडे पण तेच मिळतंय मला. करेक्ट? Same. याचा अर्थ हे नॉट गेट जे मी इन्व्हर्टर म्हणून वापरत होतो ते मी नॅन्ड गेट वापरून सुद्धा करू शकतो, तयार करू शकतो. तेच आउटपुट मिळतंय मला. इथं फक्त मी नॅन्ड गेटला काय केलं, दोन्ही इनपुट शॉर्ट केले आणि त्यापासून एकच इनपुट बनवली शॉर्ट करून. आणि अशा प्रकारे मी नॅन्ड गेटचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं? Not get. नॉट गेट मध्ये केलं. नॅन्ड गेटचं कन्व्हर्जन नॉट गेट. कोणाला काही शंका आहे याच्यात? Second, AND gate using NAND gate. मला सांगा AND गेटचं आपण लॉजिक इक्वेशन कसं लिहितो? A plus B. A प्लस बी. आणि नॅन्ड गेटचं लॉजिक इक्वेशन कसं लिहितो? A plus B bar. A प्लस बी बार. बरोबर आहे? मला सांगा दिस इज सेम ॲज, ह्याला मी असं लिहू शकतो. आता ए प्लस बी मी कसं लिहू शकतो? असं लिहू शकतो का? सर ए प्लस बी येते का ए डॉट बी येते? सॉरी चुकलो माझं. राईट मी ऑरच लिहिलं. बरोबर आहे. अँडचं पाहिजे ना आपल्याला, ए डॉट पाहिजे. करेक्ट. सॉरी. ए डॉट बी आणि नॅन्डचं काय येतंय? ए डॉट बी बार. आता मला सांगा ए डॉट बी असं लिहिलं म्हणजे असं लिहिल्यासारखंच आहे का ते? काय केलं मी इथं? डबल बार केला. डबल बार केलं म्हणजे दोनदा कॉम्प्लिमेंट केलं. तेच येतं. बरोबर आहे, म्हणजे तेच येणार ना. हो सर. तेच येणार. आता मला सांगा पहिल्यांदा मी काय करणार? आता इथं हे डबल बार करताना मी काय करणार? अगोदर ए डॉट बी चा बार करणार. बरोबर आहे? हे म्हणजे नॅन्ड गेट आहे, आपल्याला माहिती. हे नॅन्ड गेटच आहे ना, ए डॉट बी बार. हो. आणि आता मला ए डॉट बी बारचा बार हे वाय म्हणू आपण याला. वाय म्हणजे मला वाय बार पाहिजे. आपल्याला माहिती वायचा वाय बार कसा करायचा? नॉट गेट वापरायचं मध्ये. करेक्ट? हो. इथं जर मी नॉट गेट वापरलं तर वाय बार होतं. आपल्याला माहिती नॅन्ड गेट वापरून नॉट गेट कसं तयार करायचं? दोन इनपुट शॉर्ट करायचे फक्त. बरोबर आहे? तर मी ए डॉट बी बार साठी पण नॅन्ड गेटच वापरणार
आणि वायचा वाय बार म्हणजे ए डॉट बी बारचा बार करण्यासाठी सुद्धा नॅन्ड गेटच वापरणार. दोन्ही नॅन्ड गेट वापरणार. फक्त मला 2 नॅन्ड गेट लागतात. बघा कसं करतोय. हे नॅन्ड गेट आहे. इथं मी ए आणि बी इनपुट देतो. इथं मला आउटपुट काय मिळणार? Y A dot ए डॉट बी बार. ह्याला मी Y1 म्हणतो. वाय. हे पुढे मी काय करतो? अजून एक नॅन्ड गेट वापरतो आणि त्याच्या दोन्ही इनपुट शॉर्ट करतो, एकत्र करतो आणि हे याचं आउटपुट ह्याला जोडतो. हे नॅन्ड गेट आपण, हे पण नॅन्ड गेटच आहे, हे पण नॅन्ड गेटच आहे. परंतु हे दुसरं जे नॅन्ड गेट आहे हे पहिलं नॅन्ड गेट झालं आणि हे दुसरं नॅन्ड गेट झालं. हे दुसरं नॅन्ड गेट मी काय म्हणून वापरतोय? not gate नॉट गेट म्हणून वापरतोय. मग इथं मला आउटपुट काय मिळणार? वाय इज इक्वल टू equal to A dot B bar Y1 चा बार. बरोबर आहे का? हो सर. Y इज इक्वल टू Y1 चा बार. पण Y1 म्हणजेच ए डॉट बी, ए डॉट बी बार. Y1 म्हणजेच ए डॉट बी बार, ह्याचा बार. Y1 चा बार म्हणजे ए डॉट बी बारचा बार. आपल्याला माहिती ए डॉट बी बारचा बार म्हणजे ए डॉट बी. दॅट इज नथिंग बट ए डॉट बी. A dot B दॅट इज नथिंग बट ए डॉट बी. डबल कॉम्प्लिमेंट केली की आहे तीच व्हॅल्यू येते. बरोबर आहे का? Y इज सेम ॲज Y बार बार. करेक्ट? हे कळालं का सगळ्यांना? हो समजा Y 0 घ्या तुम्ही, मग 0चं कॉम्प्लिमेंट काय होणार? 1. 1 आणि त्याचा परत कॉम्प्लिमेंट घेतल्यावर काय येणार? 0 0च येणार. किंवा Y इज इक्वल टू 1 घ्या, 1चा कॉम्प्लिमेंट काय येणार? 0. त्याचा परत एकदा कॉम्प्लिमेंट घेतल्यावर काय येणार? 1 1. म्हणजे आहे तीच व्हॅल्यू येते. बरोबर आहे का? हो सर. म्हणजेच ए डॉट बी इज नथिंग बट ए डॉट बी चा बारचा बार. bar plus येतं का लक्षात? हो सर. आता मग आपण ह्याची फोड केली. ए डॉट बी बारचा बार, ह्याला अगोदर मी काय केलं? त्याचं कन्व्हर्जन ए डॉट बी बार केलं आणि मग त्याचं कन्व्हर्जन ए डॉट बी बारचा बार केलं. इथं मी नॅन्ड गेट वापरलं आणि बारचा बार करण्यासाठी नॉट गेट वापरलं. नॅन्ड गेट ॲज नॉट गेट, नॅन्ड गेट ॲज नॉट गेट असं म्हणून वापर. अशा प्रकारे मी कन्व्हर्जन केलं. म्हणजे मी डी मॉर्गन्स थेरमचा वापर इथं केलेला आहे. कुणाला काही शंका? ओके. थर्ड, OR gate using NAND gate. आता मला सांगा OR गेटचं लॉजिक इक्वेशन काय? Y इज इक्वल टू A A प्लस बी. plus B ए प्लस बी. बरोबर आहे का? हो आणि नॅन्ड गेटचं लॉजिक इक्वेशन काय येते? A dot B complete ए डॉट बी बार. बरोबर आहे? हो सर. आता हे आपल्याला नॅन्ड गेट वापरायचंय, ए डॉट बी बार वापरायचा आहे आणि याचा वापर करून आपल्याला काय करायचंय? OR gate OR गेट तयार करायचं. बरोबर आहे का? हो सर.
हे मी डिमॉर्गन्स थेरम वापरून कसं लिहू शकतो? ए डॉट बी बार कसं लिहू शकतो? डिमॉर्गन्स थेरम वापरून बार ए प्लस बार ए बार प्लस बी बार. बी बार. बरोबर आहे का? हो हो. सर. ओके. आता समजा मी सी डॉट बी बार डी बार इज इक्वल टू कसं लिहू शकतो? सी बार plus प्लस डी बार. सी बार प्लस डी बार. समजा सी म्हणजे मी ए बार घेतलं आणि डी म्हणजे मी बी बार घेतलं. समजा काय लिहिलं मी? सी इज इक्वल टू ए बार आणि बार. डी इज इक्वल टू बी बार असं केलं. आता मला सांगा हे काय होईल? सी बार प्लस डी बार. सी म्हणजे काय असणार आहे? ए बार त्याचा बार. बार. डी म्हणजे काय असणार आहे? बी बार. बी बार त्याचा बार. त्याचा बार म्हणजे काय येणार? ए बार प्लस बी बारचा बार. दॅट इज ए प्लस बी. दॅट इज ए प्लस बी. करेक्ट? हो सर. हो सर. दॅट इज ए प्लस बी. म्हणजे इकडे आलो का आपण फिरत फिरत? हो सर. सुरुवात कुठनं केली? इथून केली आणि फिरत फिरत कुठं आलो आपण? ए प्लस बी. ए प्लस बी ला. झाली की कन्व्हर्जन. हो काय सर. काय केले आता? स्टेप्स काय काय केले ते बघा. डिमॉर्गन्स थिअरम वापरल्या. बरोबर आहे. तर हो. आपल्याला काय करावं लागेल? ए डॉट बी बारच्या ऐवजी आपल्याला काय करावं लागेल? ए बार डॉट बी बारचा बार. बार हे वापरावं लागेल आपल्याला. हे वापरले की तुम्हाला इक्वेशन काय मिळतंय? ए प्लस बी मिळतंय. बी. तुम्ही म्हणता नॅन्ड गेट वापरून हे इक्वेशन कसं तयार करायचं? आता मी